ला सुरुवात करूया। उन्हाळ्याची मेजवानी आंब्याशिवाय अपूर्णच असते। तुमचा आमरस काळपट पडत असेल किंवा हॉटेल सारखा मखमली होत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा। तर चला तर मग वेळ न वाया घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 4 आंबे स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। याच्यामुळे काय होते तर आंब्यातील उष्णता निघून जाते। हे जे आंबे आहेत हे आपण असे दाबून घ्यायचे आहेत, जेणेकरून यातील रस जो आहे पूर्ण असा निघेल। चारही आंबे आपण असे मऊ करून घ्यायचे आहेत आणि हे आपण याच्यामध्ये पिळायचं आहे। याच्यातील जो पूर्ण गर आहे तो आपण पिळून घेऊया। आणि ह्या ज्या कुया आहेत ह्याही पूर्ण आपण चोळून घ्यायच्या आहेत। हे आपण यामध्ये टाकल्यानंतर हेही पाणी आपण आमरस मध्ये टाकणार आहोत। जेवढा रस निघेल तेवढा आपण काढून घेऊया। तर एवढा असा गर निघालेला आहे। तर आपण ह्या ज्या कुया आहेत ह्याही अजून एकदा धुवून घ्यायच्या आहेत। तर आपण धुवून घेऊया। मी ह्या कुया एकदाच धुवून घेतलेल्या आहेत। बऱ्यापैकी गर हा निघालेला आहे माझा एका धुण्यातच। तर हाही रस आपण याच्यामध्ये ओतूया। आणि आता ही जी साल आहे ही आपण एकदा यातून धुवून घ्यायची आहे। हे आपण याच्यामध्ये ओतून देऊया। आणि या साली आपण पाणी ओतून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहेत। मी इथं आमरस मध्ये पाण्याचा वापर करणार आहे, तुम्ही दुधाचाही वापर करू शकता। हे आपण याच्यामध्ये ओतून देऊया। तर इथं आपलं आंब्यामधून रस काढून झालेला आहे। तर मी 4 आंब्याचा एवढा रस निघालेला आहे। तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड, एक 1/4 एवढं सुंठ, आणि हा किसलेला गूळ। गूळ मी थोडासा ठेवलेला आहे आणि हे आपण मॅशरने मिक्स करून घेऊया। आमरस हा थोड्या वेळाने काही वेळा काळपट पडतो,
तर तुम्ही याच्यावर तूपही टाकू शकता। तर इथं आपला आमरस तयार झालेला आहे। आपण हा थंड होण्यासाठी फ्रीजरला ठेवूया। तर इथं आपल्या आमरसचा कलर बदललेला आहे, कारण मी याच्यामध्ये काळा गुळ वापरलेला आहे, तोही गोड गुळ आहे। तर मला एवढी वाटी हा गुळ लागलेला आहे 4 आंब्यासाठी, आणि आंब्याची गोडीवर सुद्धा अवलंबून राहते की आपण किती गुळ वापरायचा ते। तर इथं आपला आमरस तयार झालेला आहे। जर तुम्ही केसरी आंबा वापरला असेल, केसर, तर त्यामध्ये असं केसरासारखं असते, तर ते तुम्ही गाळून घेऊ शकता। जर तुम्हाला आमरस साखरेचा आवडतो की गुळाचा आवडतो हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर असा हा आरोग्यदायी आणि चविष्ट आमरस तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।